बुल्ढाना के कोलवाड़ गांव के किसान इस साल पारंपरिक फसलों की बजाय राजमा और चिया बीज जैसी नई फसलों की ओर रुख कर रहे हैं। कृषि विभाग के मार्गदर्शन के बाद किसानों ने रबी सीजन में गेहूं और चने के साथ साथ राजमा और चिया बीज जैसी फसलें भी उगाई है। कोलवाड़ गांव में इस वर्ष 40 से 45 हेक्टेयर क्षेत्र में नई फसलों की खेती की जा रही है। चिया बीज के अच्छे बाजार दरों और कम लागत के कारण किसानों को बेहतर मुनाफा मिल रहा है और इसे वाशिम जिले में 22,000 से 23,000 रुपए में प्रति क्विंटल तक बेचा जा रहा है। कृषि पर्यवेक्षक आरटी मस्के ने बताया कि किसानों के बीच इस नई फसल को लेकर जागरूकता बढ़ रही है और इससे अच्छे परिणाम की उम्मीद कर रहे हैं। आज आपण इथे चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे। कोलवड या गावामध्ये यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे। यामागील मुख्य कारण असं आपण बघत आहोत की दिवसेंदिवस खरीपमध्ये सोयाबीन आणि नंतर रब्बीमध्ये हरभरा अशीच या पिकाची पद्धत या आमच्या बुलढाणा तालुक्यामध्ये आहे। परंतु काय हो राहिलं की दरवर्षी तीच ती पिकं घेत असल्यामुळे हरभऱ्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि उत्पन्नात सुद्धा घट येते आहे। म्हणून काहीतरी आपण दुसऱ्या पिकाला या पिकाला पर्याय म्हणून एक आपण कुठली पिकं घेऊ शकतो। तर यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा आणि चिया याची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आज या कोलवड गावामध्ये जवळपास एक 40 ते 45 एकर क्षेत्रावरती चिया सीडची लागवड आहे। चियाचं मुख्य एक म्हणजे चियाकडे शेतकरी बंधू का वळाले तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की चियावर कीड आणि रोग हे मोठ्या प्रमाणात येत नाही, त्याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि कीड व रोग जास्त येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आज पिकावरील जो खर्च वाढलेला आहे कीटकनाशके व रोगनाशके यावरील, तर त्या खर्चाची बचत होते आणि कीड रोग नसल्यामुळे कमी खर्चामध्ये उत्पन्न होत असल्यामुळे याला बाजारपेठ सुद्धा चांगली आहे। आता यावर्षी जवळपास मला वाटतं वाशिम साईडला एक 22 ते 23,000 रुपये प्रति क्विंटल असं याचं एक उत्पन्न म्हणजे भाव शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे आणि एकरी एक 3 ते 4 क्विंटल हे चिया सीड्स उत्पन्न येते। त्यामुळे इथून पुढे मी इतर शेतकऱ्यांना बांधवांना देखील आम्ही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की आपण देखील तेच ती पिकं न घेता आता नवी पिकाची फेरफार करणं आवश्यक आहे आणि चिया राजमा यासारखी पिके आपण रब्बी हंगामात घ्यावी अशी मी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। मी 2-3 वर्षापासून अगोदरपासून हरभरा हे पीक घेत होतो। त्या पिकामध्ये उभळीचं प्रमाण हरभऱ्यामध्ये जास्त असल्यामुळे मी आमचे मित्र शांभू खडके हे चियाचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं। तर या वर्षीपासून आम्ही चिया सीड हे उत्पादन आमच्या शेतामध्ये घेऊ राहिलो। तर चियामध्ये कोणत्याही प्रकारचं तिला किडीचा प्रादुर्भाव होत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं जनावर वगैरे काही खात नाही, त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा असा साईड इफेक्ट नाही आहे। त्यामुळे काय आहे की आम्ही चिया पिकाकडे वळलो आहे। उत्पादन कसं होतं? उत्पादन आता याचं एकरी 5 ते 6 क्विंटल पर्यंत होतं। काय भाव असतो बाजारात? याचा बाजार होता 15,000 पासून तर 25,000 पर्यंत आहे। बाजारपेठ किती असते? त्याला बाजारपेठ समजा तर वाशिमला आहे, तर या भागामध्ये समजा आपलं सकरखेडा धाड या भागामध्ये पण यांना भरपूर मागणी झालेली आहे। या भागामध्ये आम्ही या वर्षीपासून चिया या पिकाचं उत्पादनाकडे नवीनच वळलेलं आहे। याच्या अगोदर करडी आणि बाकी हरभरा गहू वगैरे पेरायचो, पण त्याच्यामध्ये शेतीच्या त्या घटकापासून ते पिकाकडं आम्हाला फार उत्पादन कमी यायला लागलं। मग काहीतरी बदल पाहिजे म्हणून शेतकऱ्यासमोर म्हणून या चिया पिकाचं आम्ही हे उत्पादनाकडे यावर्षी वळालो। याचा लागवडी खर्च इतर पिकापेक्षा फारच कमी आहे। सर्व शेतकऱ्यांनी याकडे वळण्यास काही हरकत नाही।